छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा, आदित्यजी ठाकरे साहेबांचा, शिवसेना शिवसेना। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आदित्यजी, कॅमेरामॅनना विनंती आहे आपण जरा खाली बसावं म्हणजे मागच्या लोकांना बघता येईल। थोडं शांत राहून आदरणीय संजय राऊत साहेब, अनिल देसाई साहेब, विनायक राऊत साहेब, सर्व सन्मान्य मंडळी, साहेब मी जास्त बोलणार नाही साहेब, फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, धाराशिव जिल्हा हा, या जिल्ह्यातले शिवसैनिक, या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनता ही ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीची एकनिष्ठ असलेली जनता आहे। त्यामुळं कुणी आलं कुणी गेलं तरी शिवसैनिक खंबीर आहे, जागेवर आहे। साहेब पाऊस होता, या धाराशिव मध्ये दुसरा हॉल मिळाला नाही आपल्याला, परंतु विनंती आहे की आपण किंवा आदित्य साहेब आम्ही शेतकऱ्यांसाठी 1-2 महिन्यात आंदोलन घेणार आहेत, त्या ठिकाणी धाराशिवला आपण यावं ही सर्व धाराशिवच्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो। आणि साहेब एवढंच सांगतो की निष्ठा ही बोलून दाखवायची नसते साहेब, कृतीतून दाखवायची असते। त्यामुळं आम्ही 22ला पण दाखवलेलं आहे, आताही दाखवतोय, या सगळ्यांसमक्ष तुम्हाला प्रत्येक समक्ष सांगितलेलं साहेब, पण या तमाम धाराशिवकरांच्या समक्ष सांगतो साहेब, काही झालं तर उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही। आणि साहेब हा शब्द त्यांना आणि तुम्हाला एक शब्द देतो, काही झालं की काही वेळ आली तर या शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडणार नाही। त्यामुळे साहेब मी जास्त आपला वेळ घेत नाही, आपलं राऊत साहेबांचं मनोगत ऐकण्यासाठी सगळे उत्सुक आहेत। फक्त मला एवढीच जाण आहे साहेब, माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला फक्त शिवसेना या 4 अक्षरामुळं जिल्हा परिषद सदस्य 2 वेळा आमदारकी मिळाली, हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, शिवसैनिकाचे ना आपले। त्यामुळे मी कायम आपल्या सोबत आपल्या आशीर्वादाने इथून पुढच्या काळात काम करत राहील। आणि धाराशिव जिल्ह्यातली शिवसेना ही ज्या कार्यकर्त्याची संघर्ष करायची तयारी आहे, व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवायची तयारी आहे, अशा कार्यकर्त्याला घेऊन सर्वसामान्याचा आवाज बनून इथून पुढच्या काळात ही शिवसेना काम करेल, एवढा शब्दातून माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद साहेब, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा।